तर जे लाईव्ह आणि कॉमेंट मध्ये जरा संदेश द्या मला. तुमच्या बहुजन संघटना लाईव्ह मध्ये बांधव असतील कृपया करून मला संदेश द्या. माझा आवाज ऐका. आवाज येत असेल तर मला तसं सांगा. 10 मिनिटं उशीर झाला वाटतं. 15 लाईव्ह मध्ये जे बांधव असतील जरा मला संदेश मध्ये करा. दिसते का? जय भीम. सतीश गवारे भाऊ जय भीम. आजचा विषय फार महत्वपूर्ण आहे. दंगमुक्त महाराष्ट्राचे संकल्पक राजश्री शाहू महाराज आणि मुस्लिम समाज. नितीन कसबे भाऊ जय भीम. सर्व सतीश गवारे भाऊ आवाज. चावडा भाऊ जय भीम. आजचा विषय फार महत्वाचा आहे कारण चे संकल्पक शाहू महाराज हा आमचा विषय आहे. आणि मागे 2 दिवस आधी धनगर मराठा दंगल षड्यंत्र झालेला आहे, प्रयत्न झालेला आहे. भीमा कोरेगाव यशस्वी झाला नाही, पण भीमा कोरेगाव 2 करण्याचा प्रयत्न. परमार भाऊ जय भीम. संजय भाऊ आवाज येतोय, धन्यवाद. परमार नीलेश गुजरात से बहुत बहुत शुक्रिया भाई. अविनाश कांबळे भाऊ, संजय येतोय, धन्यवाद. हो येतोय आवाज, धन्यवाद. आपण विषय सुरू करू. थोडं शेअर्स करा आणि आपल्या मित्रांना निमंत्रण जो आहे. याच्यात बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत ज्या या आधी कधी चर्चिल्या गेल्या नाहीत आणि महत्वपूर्ण हा विषय घेण्याचं कारण हे मध्यंतरी आपण की फडणवीस साहेबांनी जाणीवपूर्वक धनगरामध्ये वाद लावण्यासाठी बऱ्याचशा लोकांनी याला राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं, पण हा राजकीय भाग नाही, हा ऐतिहासिक भाग आहे. याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. सिंहल बनसोडे धन्यवाद. याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. श्री शाहू महाराज यांच्या स्मृती दिनानिमित्त महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांनी श्रद्धांजली देताना, अभिवादन करताना शाहू महाराजांचा उल्लेख सामाजिक कार्यकर्ते असा केला होता. मला पडलेला प्रश्न, महाराष्ट्राला पडलेला प्रश्न, शाहू महाराज कार्यकर्ते कोणाचे बरे असतील? जर शाहू महाराज कार्यकर्ते आहेत तर मग त्यांचा नेता कोण? शाहू महाराजांचा नेता कोण आहे ते जर कार्यकर्ते असतील? ज्या शाहू महाराजांना सामाजिक समतेचे, सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते म्हणून सगळ्या जगात ओळखलं जातं, ज्या शाहू महाराजांनी बहुजनांना शिक्षणाची व्यवस्था केली, महात्मा फुलेचं आरक्षणाचं शिक्षणाचं मॉडेल जे राजश्री शाहू महाराजांनी अंमलात आणलं, सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून त्यांना शिक्षणासाठी प्रेरित करून त्यांचा सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकास केला, ते शाहू महाराज सामाजिक कार्यकर्ते कसे? फडणवीस साहेबांनी याचं म्हणजे जाणीवपूर्वक शाहू महाराजाबद्दलचा अकस जो होता तो त्यांनी स्मृती दिना दिवशी दाखवला. आणि 26 जूनला शाहू महाराजांची जयंती आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात माझा वाढदिवस साजरा करू नका, पण शाहू महाराजांची जयंती सणासारखी साजरी करा. म्हणजे आमच्या बाबासाहेबांनी जे सांगितलं की शाहू महाराजांचं महत्व हे आहे की माझा वाढदिवस नाही साजरा केला तरी चालेल,
पण तुम्हाला शाहू महाराजांची जयंती सणासारखी साजरी करायला हवी. त्या शाहू महाराजांबद्दल फडणवीसांना काही माहित नसावं. एक अभ्यासू मुख्यमंत्री म्हणून वारंवार तुम्ही स्वतःला सादर करता, मग फडणवीस साहेब तुम्हाला शाहू महाराज माहित नाही? बाबासाहेब म्हणतात की माझा वाढदिवस साजरा करू नका, पण शाहू महाराजांची जयंती साजरी करा. ते तुम्हाला सामाजिक कार्यकर्ते वाटतात? कोणाचे वाटतात? आणि पुन्हा जयंतीच्या 2 दिवस आधी फडणवीस साहेबांनी आपले शिष्य पडळकर यांच्या माध्यमातून आदरणीय शरद पवार साहेबांवर आणि या टीकेचं स्वरूप काय सांगितलं प्रसार माध्यमांनी? धनगराचा नेता. म्हणजे पुन्हा ते धनगर मराठा वाद लावण्याचा प्रयत्न करत होते. आदरणीय पवार साहेबांनी त्याला दुर्लक्षित करायला सांगितलं, म्हणून मी त्याच्यावर बोलणार नाही. पण माझा मुद्दा दंगलीचा आहे. माझं कार्य दंगलमुक्त महाराष्ट्राचं आहे. जर फडणवीस साहेब पुन्हा जर भीमा कोरेगाव 2 करण्याचा प्रयत्न करत असतील, तर दंगल होण्याच्या आधीच मला बहुजन समाजाला जागृत करणं गरजेचं आहे की यांचं षड्यंत्र काय आहे. शाहू महाराजांच्या स्मृती दिवशी तुम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून छत्रपती राजश्री शाहू महाराजांचा अपमान करता, आणि शाहू महाराजांच्या जयंतीच्या 2 दिवस आधी ज्या शाहू महाराजांनी मराठा आणि धनगर समाजामध्ये बंधुत्व निर्माण केलं, मराठा आणि धनगर समाजामध्ये विवाह केले, एवढंच नाही तर आपल्या चुलत बहिणीचं चंद्रभागा इंदोर येथील यशवंतराव होळकर यांच्याशी विवाह लावला, म्हणजे सोयरीक केली धनगर मराठा समाजामध्ये. हे मोठं क्रांतीचं कार्य केलं. 2 समाजाला एकत्र आणलं, त्यांच्यामध्ये नातेसंबंध निर्माण केलं. जयंतीच्या दिवशी तुम्ही धनगर मराठा वाद लावण्याचा हा कुटील डाव केलेला आहे फडणवीस साहेब. महाराष्ट्राने हे समजून घेतलं पाहिजे. पडळकरनी टीका केल्यानंतर दरेकर काय म्हणतात? उद्विग्न होऊन पडळकर असे बोलले. काय उद्विग्न झाले? काय कारण होतं का त्या दिवशी काय बोलायचं? काही कारण नाही. फडणवीस साहेब म्हणतात, चंद्रकांत पाटील म्हणतात की आमच्यावर जेव्हा टीका होती तेव्हा तुम्ही शांत बसता. तुम्ही उत्तर द्यायला हवं होतं. फडणवीस साहेबांवर जर कोणी टीका केली असेल तर फडणवीस साहेबांनी त्याचं उत्तर द्यायला हवं. चंद्रकांत पाटीलला नाही द्यायला पाहिजे. त्याचं उत्तर द्यायला पाहिजे दरेकर साहेबांनी, त्याचं उत्तर द्यायला पाहिजे बापट साहेबांनी, त्याचं उत्तर द्यायला पाहिजे महाजन साहेबांनी, त्याचं उत्तर द्यायला पाहिजे पुण्यातील कुलकर्णी मॅडमनी. तुम्ही आपल्या समाजातील नेते न वापरता बहुजन समाजाचा धनगर चेहराच का वापरला? तुमच्यावर दिलेल्या टीकेचं उत्तर देण्यासाठी तुम्हाला एकच चेहरा सापडला का? भीमा कोरेगावची दंगल तुम्ही घडवली हे स्पष्ट झालं. दंगलीचे सूत्रधार मास्टरमाइंड समोर आले, आणि फडणवीस साहेबांच्या दुर्दैवानं, महाराष्ट्राच्या सुदैवानं मराठा आणि आंबेडकरी समाजाने सामंजस्यानं घेतलं, ऐतिहासिक वैचारिक वारसा जपला, आणि भीमा कोरेगाव दंगल जी आहे, जी महाराष्ट्र पेटवणारी होती, ती पेटू दिली नाही. आणि फडणवीस साहेबांचं हे षड्यंत्र उघड पडलं. आता त्याच्यानंतर भीमा कोरेगाव 2 फडणवीस साहेबाला करायची आहे, त्यासाठी साहेबांनी रचला की काय? बांधवांनो, आज शाहू महाराजांचं कार्य सांगताना मी काही तुम्हाला संदर्भ असे देणार आहेत. फडणवीस साहेबांना सांगितलंय की दलितांचे, शोषितांचे, वंचितांचे नेते. मला आश्चर्य वाटतं फडणवीस साहेब की तुम्ही कोण ठरवणार आहे शाहू महाराज कोणाचे नेते आहेत? आम्हाला विचारा ना. शाहू महाराज मानवतावादी नेते आहेत, लोक कल्याणकारी राजे आहेत. शाहू महाराजांनी एका जातीसाठी कार्य केलं का? शाहू महाराजांचा आरक्षणाचा जो निर्णय आहे तो एका जातीसाठी होता का? शाहू महाराजांनी लिंगायत, मुस्लिम, हटकर, धनगर, कोळी, माळी, चांभार, कुमार 1902चा जाहीरनामा जो आहे शाहू महाराजांचा, त्या जाहीरनामामध्ये 155 नंबरच्या अनुसूचीवर मुस्लिम समाजास आरक्षण आहे, मागासलेले मुस्लिम म्हणून. आणि फडणवीस साहेब तुम्ही म्हणता की मुस्लिमांना आरक्षण देऊ शकत नाही धर्माच्या आधारावर. तुम्ही शाहू महाराज वाचा. शाहू महाराज वाचल्यानंतर तुम्हाला कळेल
की आरक्षण धर्माच्या नावावर द्यायचं नाहीये, तर आरक्षण आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक मागासलेपणाच्या आधारावर द्यायचं आहे. आजचा आमचा जो कार्यक्रम आहे, विशेष कार्यक्रम, या कार्यक्रमावर आपण दोन भागावर बोलणार आहोत. राजश्री शाहू महाराजांचं मुस्लिम समाजासाठीचं कार्य, मराठा वाद लावण्यासाठी, त्या संदर्भात मराठा आणि धनगर बांधवांना एक द्यावाचा आहे म्हणून थोडक्यात तो एक विषय घेईल. आणि हिंदू मुस्लिम बहुजन एकतेसाठी राजश्री शाहू महाराजांनी जो प्रयत्न केले त्यावर थोडा प्रकाश टाकण्याचा आपण प्रयत्न करू. आता हा जो आकस आहे फडणवीस साहेबांचा टीका करण्याचा बहुजन नेत्यावर, त्याची पार्श्वभूमी आपण पाहू. 1896 ला कोल्हापूर येथे, जे कोल्हापूरमध्ये बाहेरून विद्यार्थी शिक्षणासाठी यायचे, तर त्या विद्यार्थ्यांच्या राहण्यासाठी एक वसतिगृह चालवलं जायचं कोल्हापूर संस्थानच्या माध्यमातून. त्या संस्थांमध्ये सर्व विद्यार्थी असायचे, पण असिस्टंट जज गोखले म्हणून त्याचे अध्यक्ष होते, त्यांना प्रवेश दिला नाही. म्हणजे संस्थांच्या पैशावर वसतिगृह चालवलं जायचं. वसतिगृह चालवणारे गोखले जे आहेत ते बहुजनांना तिथे प्रवेश द्यायचं नाही. व तेथे ब्राह्मण विद्यार्थी असायचे. शाहू महाराजांना फार वाईट वाटलं. 1899 ला शाहू महाराज एका त्या बातमी अशी आहे की वडगावच्या पाटलाचा मुलगा पांडुरंग हा मॅट्रिकची परीक्षा पास झाला. शाहू महाराजाला फार आनंद झाला की मराठ्याचं पोरगं मॅट्रिक पास झाला. कधी आम्ही विचार केला, संस्थान मराठ्यांचं, राजा मराठ्यांचा, पण त्या संस्थांमध्ये मराठ्यांची ही दशा होती, शिक्षणामध्ये मागासलेला. ग्रामीण भागात 2-4 घरं पाटलाची आर्थिक दृष्ट्या सरदृढ असतीलही, पण शैक्षणिक दृष्ट्या मागासलेली होती. राजश्री शाहू महाराजाला फार आनंद झाला की मराठ्याचं लेकरू मॅट्रिक पास झालं. त्यांनी स्वार पाठवला, त्यांना बोलून आणलं, जा त्या विद्यार्थ्याला बोलून आणा. पांडुरंग आला. शाहू महाराज त्या पांडुरंग विद्यार्थ्याला विचारतात, पांडुरंग, कोल्हापूरला जेवणाची राहण्याची व्यवस्था कशी होती बाळा? तो विद्यार्थी म्हणतो, महाराज, कोल्हापूरला मराठ्यांची खानावळ नाहीये, कोल्हापूरला मराठ्यांची मेस नाहीये, म्हणून फक्त ब्राह्मणाची खानावळ आहे. आणि ब्राह्मणाच्या खानावळीमध्ये 5 रुपये महिना त्यांची फीस आहे. आणि ब्राह्मणाच्या खानावळी जेवल्यानंतर स्वतःच्या पत्रवाळ्या स्वतः उचलाव्या लागतात. शाहू महाराजांना धक्का बसला की माझ्या संस्थांमध्ये मराठ्यांच्या पोराला राहण्याची, शिकण्यासाठी जेवण्याची व्यवस्था नाहीये, वसतिगृह नाहीये, मेस नाहीये. आणि ज्या ब्राह्मणाच्या मेस आहेत त्या मेसमध्ये मराठा विद्यार्थ्यांसोबत असा भेदभाव होतो की त्यांना जेवल्यानंतर त्यांच्या पत्रवळ्या त्यांना उचलायला लावल्या जातात. मग त्यांनी म्हटले, तू काय केलंस? पांडुरंग म्हटलं, नंतर मी मराठ्याकडे एका व्यवस्था केली, 3.5 रुपये महिन्यानंतर जेवायला. 3.5 रुपये महिन्यावर जेवायची एका मराठ्याकडे त्यांनी व्यवस्था केली. 1.5 रुपये त्याचा वाचला. शाहू महाराज म्हणतात, मग तुला अभ्यासाला जागा होती का तेथे? पांडुरंग म्हणतो, अभ्यासाला जागा नव्हती, त्यांचं घर छोटं होतं. मग तू अभ्यास कुठं करायचा? ते म्हणायचे, हायस्कूलच्या मैदानात समोर सरकारी तालीम व्हायची, त्या तालीम मध्ये आम्ही वस्ताच्या परवानगीनं 4-5 विद्यार्थी अभ्यासी करायचो आणि तेथे झोपायचो. शाहू महाराजांना दुःख झालं. मराठ्याचा संस्थान
आणि त्या संस्थानामध्ये मराठ्यांची ही स्थिती की शिक्षणासाठी त्यांना वसतिगृह नाही, कोल्हापूरमध्ये राहण्याची खाण्याची व्यवस्था नाही. मग लगेच राजश्री शाहू महाराजांनी रावसाहेब दाजीराव विचारे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि रावसाहेब भास्करराव जाधव असिस्टंट सरसुबे यांना बोलून आणलं आणि त्यांना सांगितलं की लगेच आम्हाला बहुजन विद्यार्थ्यासाठी, मराठा विद्यार्थ्यासाठी शिक्षणाची व्यवस्था करावी लागेल, हॉस्टेल निर्माण करावं लागेल, वसतिगृह निर्माण करावं लागेल. मग पांडुरंगला आणि त्याच्यासोबत 4-5 विद्यार्थ्यांना पन्हाळा येथील दत्त मंदिरावर तात्पुरती व्यवस्था केली, त्यांची पुढील शिक्षणाची व्यवस्था केली. आणि कोल्हापूर येथे 18 एप्रिल 1901 ला व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग स्थापन केली. आता शाहू महाराजांनी वसतिगृह तयार केले. कोल्हापूर वसतिगृहाचं माहेरघर आहे हे आम्ही अभिमानानं म्हणतो, पण हे वसतिगृहाचं आंदोलन उभं कसं राहिलं त्याला कारणीभूत आहे हा पांडुरंग विद्यार्थी, पांडुरंग पाटील याच्यासोबत जे ब्राह्मण खानावळीमध्ये जो भेदभाव झाला, त्याला जो त्रास झाला शिक्षण प्राप्त करण्यासाठी, हे जेव्हा शाहू महाराजांना माहीत झालं तेव्हा शाहू महाराजांचं मन व्यथित झालं आणि त्याच्यानंतर बहुजनाच्या शिक्षणासाठी वसतिगृहाचं आंदोलन सुरू झालं. आता मराठा बोर्डिंग जेव्हा स्थापन झाली त्याचा पहिला विद्यार्थी हा पांडुरंग पाटील, जे नंतर एक कृषी तज्ञ म्हणून प्रसिद्धीस आले. आता शाहू महाराजांनी मराठा बोर्डिंग स्थापन केल्यानंतर फक्त मराठ्यासाठी वापर नाही केला. 1902 ला शाहू महाराज जेव्हा विलायतीतून आले, वेगवेगळ्या जाती जमातीच्या लोकांनी त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम ठेवला, तेव्हा मुस्लिम समाजाने कोल्हापूरच्या शाहू महाराजाला बोलवलं, त्यांचा सत्काराचा एक कार्यक्रम ठेवला. त्या सत्कार कार्यक्रमामध्ये शाहू महाराज मुस्लिमांना संबोधित करतात, मुस्लिमांना म्हणतात की बघा, आपल्या समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक मागासलेपण दूर करण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही, शिक्षणासाठी पुढाकार घ्या. जर तुम्ही मुस्लिम समाजाच्या शिक्षणासाठी वसतिगृह निर्माण करण्याची इच्छा बाळगत असाल तर मी तुम्हाला पूर्ण सहकार्य करायला तयार आहे. मुस्लिम समाजामध्ये आज जशी अनास्था आहे तशीच अनास्था तेव्हा सुद्धा होती. कोणी पुढाकार घेतला नाही, तेव्हा कोणीही पुढाकार घेतला नाही. पण शाहू महाराज शांत बसले नाही. त्यांनी मराठा बोर्डिंग मध्ये 10 मुस्लिम विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा असा आदेश काढला. त्या 10 विद्यार्थ्यांमध्ये कर्नाटक येथील अथनी येथील शेख मोहम्मद युसुफ अब्दुल्ला हा विद्यार्थी होता. मराठा बोर्डिंग मध्ये मुस्लिम विद्यार्थ्यांना प्रवेश दिला, त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था केली. मुस्लिम समाज अनास्था दाखवत असताना सुद्धा शाहू महाराज थांबले नाही. त्या 10 विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थी शेख मोहम्मद युसुफ अब्दुल्ला, नंतर तो राजाराम कॉलेजहून ग्रॅज्युएट झाला. ग्रॅज्युएट झाल्यानंतर शाहू महाराजांनी त्याला सोडलं नाही, त्याला आपल्या संस्थानात मामलेदार या पदावर नियुक्त केलं. नंतर हा मोहम्मद युसुफ अब्दुल्ला डिप्टी कलेक्टर आणि ट्रेझरी अधिकारी म्हणून सुद्धा कार्यरत होता. नंतर शाहू महाराजांनी त्यांना मुस्लिम समाजामध्ये शिक्षणाच्या प्रचारासाठी काम करण्यास सांगितलं. म्हणजे शाहू महाराजांचं कार्य फक्त एका जातीसाठी होतं का? बोर्डिंग मराठा समाजाची होती, तेथे प्रवेश दिला मुस्लिम मुलांना. फडणवीस साहेबांना हे दिसलं नाही, पण त्यांना म्हणतात की हे फक्त वंचितांचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते. नंतर शाहू महाराजांनी मराठा बोर्डिंग नंतर मुस्लिम, जैन, लिंगायत, पांचाळ, ढोर, चांबार, सुतार, नाभिक, कोष्टी अशा प्रकारचे त्यांच्या सहाय्यानं, मदतीनं 21 बोर्डिंग निर्माण करण्यात आले. शाहू महाराजांनी मुस्लिम समाजाला वारंवार प्रेरित केलं. नंतर 1906 ला मुस्लिम समाज जागृत झाला त्यांच्या प्रयत्नानं आणि मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक उद्धारासाठी मोहम्मडियन एज्युकेशन सोसायटी स्थापन करण्याचा एक निर्णय घेण्यात आला. आणि या सोसायटीचे अध्यक्ष हे राजश्री शाहू महाराज होते. शाहू महाराजांनी मराठा बोर्डिंग स्थापन केली, जैन बोर्डिंग स्थापन केली, लिंगायत बोर्डिंग स्थापन केली. एकाही बोर्डिंगचे ते अध्यक्ष नव्हते, एकाही सोसायटीचे अध्यक्ष नव्हते. पण मोहम्मडियन एज्युकेशन सोसायटीचे मुस्लिम बोर्डिंगचे अध्यक्ष शाहू महाराज यांना करण्यात आलं. तेव्हा मुस्लिमांनी मुस्लिम समाजातून पहिल्यांदा वर्गणी जमा केली, 1134 रुपये दिले. शाहू महाराजाला फार कुतूहल आनंद झाला. मग शाहू महाराजांनी पुढाकार घेऊन
मुस्लिम मोहम्मडन एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून मुस्लिम बोर्डिंग स्थापन करण्याचा जो निर्णय घेण्यात आला त्यासाठी 25,000 स्क्वेअर फीट दसरा चौक येथील जागा दिली. 5,500 रुपये त्यांच्या इमारत बांधकामीसाठी निधी दिला. 250 रुपये दरवर्ष या प्रकारे देणगी त्यांना देण्याचा आदेश दिला. एवढंच नाही तर हातकणंगले तालुक्यातील रोकडी येथील 6,745 रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या जमिनी दान देण्याचा आदेश दिला. भाई माधवराव बागल म्हणतात की शाहू महाराजांनी मराठा बोर्डिंगला जे अनुदान दिलं त्यापेक्षा जास्त मदत मुस्लिमांनी समजून घेतलं की शाहू महाराजांनी मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक उद्धारासाठी काय कार्य केले. शाहू महाराजांनी फक्त शिक्षणासाठी कार्य नाही केलं, त्यांच्या रोजगाराची व्यवस्था केली. आज फडणवीस साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तर साहेब म्हणायचे की मुस्लिमांना आरक्षण देता येणार नाही धर्माच्या आधारावर. फडणवीस साहेबाची चूक नाहीये, कारण फडणवीस साहेब त्यांचा वारसा चालवत आहेत ज्यांनी शाहू महाराजांच्या आरक्षणाला विरोध केला होता. शाहू महाराजांनी जेव्हा आरक्षण दिलं 1902 वाचून दाखवतो. त्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट असं लिहिलेलं आहे की फक्त 4 जाती सोडून ब्राह्मण, प्रभू, शिवन आणि पारशी बाकी सर्व बहुजन जातीला आरक्षण देण्यात येईल. आणि त्या अनुसूचीमध्ये 155 नंबरवर मागासलेले मुस्लिम म्हणून मुसलमानाला आरक्षण देण्यात आले. फडणवीस साहेब, तुम्ही शाहू महाराजांना अभिवादन करता, मनात नसताना करत असाल, पण शाहू महाराजांचं हे धोरण तुम्ही स्वीकारणार का? आणि आज शाहू महाराजांनी मुस्लिमांना बहुजन म्हणून त्यांच्यासोबत न्याय केलेला आहे. बहुजनाच्या आरक्षणामध्ये मुस्लिमांना सहभागी करून घेतलं. मुस्लिमांना खाजगी आणि संस्थांच्या सर्व नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्यात आलं. एवढंच नाही तर राजश्री शाहू महाराजांनी जे शाहू महाराजांचे संस्थानामध्ये गुणवंत होते मुस्लिम, त्यांचाही आदर केला, त्यांचा सन्मान केला. महत्वाचा उल्लेख करावा असा त्यांचे शाहीर लहेरी हैदर यांना शाहू महाराजांनी मदत केली. आपल्या टेक्निकल स्कूलमध्ये त्यांची नियुक्ती केली, त्यांच्या उदरनिर्वाहाची सोय केली. नंतर त्यांना सुपरिटेंडंट केलं त्या स्कूलचं. शाहू महाराजांनी या गुणवंत मुस्लिमांना वाऱ्यावर सोडलं नाही, त्यांच्या रोजगाराची व्यवस्था केली. शाहू महाराजांचं जो दृष्टिकोन होता बहुजनाप्रती, त्यांच्यामध्ये कधी त्यांनी जातीवाद केले. शाहू महाराजांनी मुस्लिमांसाठी बोर्डिंग केली, लिंगायतसाठी बोर्डिंग केली, जैनसाठी बोर्डिंग स्थापन केली, अस्पृश्यासाठी बोर्डिंग स्थापन केली. वेगवेगळ्या बोर्डिंग स्थापन करण्याच्या मागचं कारण होतं वर्ण व्यवस्था, समाज व्यवस्था. त्या काळामध्ये सामाजिक प्रगल्भता एवढी नव्हती की सगळा समाज एकत्र राहणार. तर मराठा समाजाला स्वतःच्या पत्रवळ्या स्वतः उचलाव्या लागत असतील तर दुसऱ्या बहुजन समाजाची काय गती असेल. म्हणून शाहू महाराजांना नाईलाजानं वेगवेगळ्या समाजाच्या वेगवेगळे वसतिगृह निर्माण करावे लागले. मुस्लिम समाजाचे संस्थांमध्ये जे गायक होते त्यांच्यावर महाराज खूप प्रेम करायचे. अल्लाह दिया खा. महाराजांच्या निधनानंतर 20 वर्षांनी ते तेव्हा आले. महाराणी ताराबाई यांनी त्यांचा सत्कार केला. 1000 रुपयाची थैली त्यांना बक्षीस दिली सगळ्या कोल्हापूर वासियांनी. आणि त्यांचं जेव्हा निधन झालं तर खासबाग मैदानासमोर अल्लाह दिया खान यांचा पुतळा बसवण्यात आला. आणि काही जातीवादी लोकांनी ते पुतळा काढायचा प्रयत्न केला, पण कोल्हापूर येथे प्रतीक असलेल्या शाहू महाराजांच्या वारसांनी पुन्हा सन्मानानं तो पुतळा बसवला.
हे शाहू महाराजांचं कार्य आहे. भारतात 63,983 दंगली झाल्या. दंगलीमध्ये मरणारा बहुजन, ज्या बहुजनांना शाहू महाराजांनी आरक्षण दिलं 1902 मध्ये, ते सर्व बहुजन दंगलीमध्ये मरतात. पण ज्यांनी शाहू महाराजांना या आरक्षणासाठी विरोध केला, वेदोक्त प्रकरण घडवलं, ते कधी दंगलीत मरत नाही. पण कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या वारसांनी हा त्यांचा वारसा जपला. तेथे आजपर्यंत एकही दंगल झाली नाही, हे उल्लेखनीय आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला हा संकल्प की आम्हाला पुन्हा शाहू महाराजांच्या विचारातच हा महाराष्ट्र घडवायचा आहे. शाहू महाराज हे स्वतः एक चांगले मल्लपटू होते. बाले खान हे सुद्धा मुसलमान होते. शाहू महाराजांकडे एक मुस्लिम मल्लपटूची एक फौजच होती. त्याच्यावर खूप प्रेम केलं शाहू महाराजांनी. बाले खान यांना एक मंगळवार पेठ येथे वाडा राहण्यास दिला. शाहू महाराजांकडे एक चित्रकार होते, आबालाल रहमान. या चित्रकारांना महाराजांनी सरकारी शाळेमध्ये नोकरी दिली, त्याच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था केली. शाहू महाराजांनी मुस्लिम गुणवंतांना वाऱ्यावर नाही सोडलं. मुसलमानच्या शिक्षणाची व्यवस्था केली, वसतिगृह बांधले, गुणवंत लोकांना प्रोत्साहन दिलं, सामाजिक आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केला. पण त्यांची आध्यात्मिक आणि धार्मिक गरजा सुद्धा पूर्ण केल्या. फार महत्वाची गोष्ट आहे. ही गोष्ट आजपर्यंत सांगण्यात आलेली नाही. फार कमी लोकांनी की शाहू महाराज जगातील एकमेव असे राजे आहेत, एकमेव असे राजे आहेत ज्यांनी मराठी मुस्लिमांना कुराणाचा अर्थ कळावा म्हणून कुराणाचं मराठीत भाषांतर करण्यासाठी प्रयत्न केला. 1911 ला स्वतःचे 25,000 रुपये खर्च करून राजश्री शाहू महाराजांनी कुराणाचं अरबीतून मराठीत भाषांतर करण्याचा प्रयत्न केला. माझा प्रश्न आहे बांधवांनो, मुस्लिमांना हा प्रश्न विचारा की 600 वर्ष मोगलांची सत्ता होती, मोगल मुस्लिम होते. जर धर्माची सत्ता होती तर त्यांना का वाटलं नाही की मराठी मुस्लिमांना कुराण कळावं म्हणून त्याचं भाषांतर करून यांना देण्यात यावं. त्यांच्याकडे ताजमहल बांधायला पैसे होते, 4 मिनार बांधायला पैसे होते, कुतुब मिनार बांधायला पैसे होते, पण मोगलाकड कुराणाचं मराठीत भाषांतर करायलाच पैसे नव्हते. ते मराठी मुस्लिमांची गरज पूर्ण कोणी केली? मराठी मुस्लिमांची धार्मिक आध्यात्मिक गरज पूर्ण केली राजश्री शाहू महाराजांनी, म्हणजे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. 25,000 रुपये त्या काळामध्ये खर्च केले. आज बरेचसे लोक म्हणत असतील की साहेब तुम्ही सहजच बोलत आहात, त्याचा काही पुरावा आहे का? डॉक्टर जयसिंग पवार साहेबांनी 2019 ला 5 खंडामध्ये राजश्री शाहू महाराजांचा ग्रंथ प्रकाशित केलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी शाहू महाराजांनी जे कुराणाचं भाषांतर करण्याचा प्रयत्न केला होता त्याचे काही त्यांना प्रती भेटलेले आहेत, पेज भेटलेले आहेत. त्यांनी त्याच्या प्रिंट केल्या, ते तुम्हाला दाखवतो. हे तुम्ही पहा. हे पहिलं पेज आहे. शाहू महाराजांनी कुराणाचं मराठीत भाषांतर करण्यासाठी जो प्रयत्न केला त्याचं हे पान आहे ओरिजिनल. संग्रहालयामध्ये आजही तो उपलब्ध आहे. त्याचं दुसरं पान दाखवतो. हे शाहू महाराजांनी अरबीतून मराठीत देवनागरी लिपीमध्ये उर्दूमध्ये लोकांना कळावं म्हणून भाषांतर केलेलं कुराण आहे. बांधवांनो, मला सांगा, धर्माच्या नावावर आज जातीय दंगली होतात, पण मुस्लिमांची धार्मिक गरज, ज्या ग्रंथाला मुस्लिम आदरणीय मानतात, श्रद्धा ज्याच्यावर ठेवतात, तो ग्रंथ काय म्हणतो हे मराठी मुस्लिमांना कळत नसेल तर आचरण कसं करणार? ही गरज शाहू महाराजांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला की जोपर्यंत मुस्लिमांना कुराण आचरण कसं करता येईल, मग लोक त्यांना मूर्ख बनवू शकतात धर्माच्या नावावर. आणि शाहू महाराजांनी काम केलं. एक मराठी मुसलमान म्हणून मला अभिमान आहे की राजश्री शाहू महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब या आमच्या पूर्वजांनी मुस्लिमांना मराठी त्यांच्या धर्माचं आचरण करण्याची व्यवस्था करून दिली, त्यांना प्रोत्साहन दिलेलं आहे. आणि जगामध्ये ही गोष्ट जायला हवी.
त्याचं हे कार्य जर जगामध्ये गेलं की शाहू महाराजांनी प्रथमतः जगामध्ये अरबीचं कुराण मराठीत करण्याचा प्रयत्न केला, तर मी तुम्हाला सांगतो सगळ्या जगातील मुस्लिम शाहू महाराजांना आदरणीय मानते. पण हे काही लोकांना नको आहेत, ज्यांनी वेदोक्त प्रकरण घडवलं त्यांना. शाहू महाराजांनी मुस्लिमांची उपासनेची गरज, शाहूपुरी येथील कोल्हापूर येथे शाहूपुरी एक भाग आहे, तेथील मुस्लिमांनी मस्जिदसाठी जागा मागवली शाहू महाराजांना. शाहू महाराजांनी त्यांना जागा दिली नमाज पढण्यासाठी. 2019ला मी कोल्हापूर येथे त्या मस्जिदमध्ये गेलो होतो. तेथे नमाज मी पडली आणि तेथील जे विश्वस्त होते त्यांच्याशी चर्चा केली. ते पठाण म्हणून त्यांचे जे सदर आहेत त्यांनी मला सांगितलं की शाहू महाराजांनी ही जागा देताना अट ठेवली होती की ही जागा मी ईश्वराच्या उपासनेसाठी देत आहोत, इथं फक्त उपासना करावी. म्हणजे महाराजांनी मुस्लिमांची आध्यात्मिक गरज कशी पूर्ण केली, धार्मिक गरज, उपासनेची गरज. जसं शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर मस्जिद बांधली आपल्या मावळ्यासाठी की माझे मावळे नमाज कुठे पडतील, त्यांना पुन्हा कुठे खाली जाता येईल, आणि त्यांच्यासाठी आध्यात्मिक गरज सुद्धा पाहिजे जशी भौतिक गरज आहे, म्हणून त्यांची व्यवस्था केली. त्या पद्धतीने शाहू महाराजांनी शाहूपुरी ही मस्जिद बांधण्यासाठी जागा दिली. 2021ला त्यांना 1000 रुपयाचं पुन्हा मदत केली. मी सुद्धा त्या मस्जिदमध्ये नमाज पडलेलो आहे, मी त्याचा साक्षीदार आहे. नंतर कसबा बावळा म्हणून एक भाग आहे कोल्हापूरचा, तेथील लोकांना नमाजसाठी जागा नव्हती, त्यांनी विनंती अर्ज केला, त्यांना सुद्धा शासकीय जमीन पुरवण्यात आली. म्हणजे शाहू महाराजांनी मुस्लिमांना मस्जिदी बांधून दिल्या, शिवाजी महाराजांनी बांधून दिल्या. मग शाहू महाराज गेल्यानंतर शिवाजी महाराज वाद आला कुठून? मग हे तेच तर लोक नसतील ते शिवाजी महाराज असताना राज्याभिषेकाला विरोध करत होते, शाहू महाराज आरक्षणाला विरोध करत होते. मग आज तेच मंदिर मस्जिदचा वाद निर्माण करत असतील. वाद नव्हता, ते गेल्यानंतर वाद आलेला आहे. मुस्लिम समाजासाठी शाहू महाराजांनी फक्त शैक्षणिक नाही, आर्थिक नाही, तर त्यांची आध्यात्मिक आणि धार्मिक गरज सुद्धा पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे बांधवांनो. हे शाहू महाराज जगापर्यंत जायला हवे. आता शाहू महाराजांचा जो दृष्टिकोन होता दंगामुक्त महाराष्ट्रासाठी, 1893ला दंगल झाली, त्या दंगलीचे पडसाद जे आहे ते पुण्यामध्ये उमटले. 1894ला राजर्षी शाहू महाराजांचा पुणे येथे सार्वजनिक सभा यांनी सत्कार कार्यक्रम ठेवला. त्या सत्कार कार्यक्रमामध्ये राजश्री शाहू महाराज स्पष्ट उल्लेख करतात. राजश्री शाहू महाराज म्हणतात त्या दंगलीचा उल्लेख करून की हिंदू आणि मुस्लिम मध्ये दंगल होता कामा नाही, दोन धर्मामध्ये समाजामध्ये समेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न करावा. त्या त्या धर्मातील लोक नेते हे प्रयत्न करत असतील, पण मी सार्वजनिक सभेच्या सर्व नेत्यांना आवाहन करतो की त्यांनी हिंदू आणि मुस्लिम मध्ये समेट घडवण्यासाठी पुढाकार घ्यावा. हे शाहू महाराजांनी सहजासहजी म्हटलेलं नाहीये. शाहू महाराजांनी हे सहजासहजी म्हटलं नाही, तर शाहू महाराजांनी ही जी गरज ओळखलेली होती की भविष्यामध्ये दंगलीच्या माध्यमातून महाराष्ट्राचा आणि बहुजन समाजाचा विनाश होणार आहे. आता शाहू महाराजाला त्रास देणारे वेदोक्त प्रकरण नाही करणार, ते मनुस्मृतीचा वापर नाही करणार, ते दंगलीचा वापर करतील, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करतील, दंगली लावतील आणि बहुजन समाजाचा विनाश करतील. हे शाहू महाराजांनी भविष्यात ओळखलं होतं. म्हणून 1920 मध्ये एका भाषणामध्ये शाहू महाराज म्हणतात, आणि मुस्लिम म्हणजे बहुजन आणि मुस्लिम एका शरीराचे भिन्न भिन्न अंग आहे, एकाच राष्ट्राचे भिन्न भिन्न अंग आहे. आता मला सांगा, एका राष्ट्राचे भिन्न भिन्न अंग म्हणजे काय होता दृष्टिकोन, काय तात्पर्य होतं शाहू महाराजांचं? जसं आमचं एक शरीर आहे, हे पूर्ण शरीर भिन्न भिन्न अवयवांनी बनलेलं आहे, अंगांनी बनलेलं आहे. हात आहेत, नाक आहे, डोळे आहेत, मुंडकं आहे, त्याच्यानंतर धड आहे, पाय आहेत. हे सर्व भिन्न भिन्न अंग आहेत आणि या सर्व अंगाचा मिळून एक शरीर होतं पूर्ण. त्या पद्धतीनं हे सर्व जाती धर्माचे जे लोक आहेत ते एक भिन्न भिन्न अंग आहेत. जर तुम्हाला राष्ट्राचा विकास करायचा असेल
पूर्ण शरीराचा विकास करायचा असेल तर या सर्व अंगाचा सुद्धा विकास सामूहिक स्तरावर करावा लागेल. तुम्ही शरीरातून जर एक हात काढून टाकसाल आणि म्हणसाल मला शरीराचा विकास करायचा आहे, हे शक्य होणार नाही. जर तुम्ही पाय काढून टाकसाल आणि म्हणसाल मला विकास करायचा आहे, हे शक्य होणार नाही. जर तुम्ही मुंडकं काढून टाकसाल आणि शरीराचा विकास करायचं बोलसाल, शक्य नसेल. माणूस जिवंत राहणार नाही. तसं शरीरातला अंग जर काढला तर आम्ही जिवंत राहू शकत नाही. त्या पद्धतीने एका राष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक हे या राष्ट्राचे अंग आहेत, भारताचे अंग आहेत. तुम्ही जर एका जाती धर्माला काढून याचा विकास करायचं बोलत असाल तर हे शक्य होणार नाही. देश मरून जाईल. शाहू महाराजांचा होता. शाहू महाराजांनी नागपूर येथील अखिल भारतीय बहिष्कृत समाजच्या परिषदेमध्ये सर्व हिंदी आहोत म्हणजे भारतीय आहोत. त्या काळामध्ये हिंदी हा शब्द वापरला जायचा. जो भारतात राहायचा तो हिंदी म्हणजे आज आपण भारतीय म्हणतो. बाबासाहेबांनी त्यांना वी आर द पीपल ज्या पद्धतीने म्हटलं आम्ही भारताचे लोक, त्या पद्धतीने तेव्हा हिंदी हा शब्द वापरला जायचा. जात आणि धर्मानुसार वापरला नाही जायचा. तर शाहू महाराजांनी सांगितलं आम्ही सर्व हिंदी आहोत, आम्ही भाऊ आहोत, बंधुत्व आहोत, वेगवेगळ्या धर्माचे लोक आहेत. माझ्या दृष्टिकोनातून धर्म हे महत्वाचा नसून राष्ट्र हा महत्वाचा आहे. धर्म व्यक्तिगत बाब आहे. धर्म मी असं समजतो जसं लंडन पॅरिस वेगवेगळ्या मुख्य शहरामध्ये वेगवेगळे रस्ते येऊन मिळतात. सर्वांचा उद्देश एकच असतो की कमी वेळेमध्ये कमी प्रवासामध्ये मुख्य शहरामध्ये पोहोचण्यात यावं. त्या पद्धतीनं वेगवेगळ्या धर्माचे लोक ईश्वरापाशी पोहोचण्यासाठी आपल्या धर्माचं अनुसरण करत असतील. याच्यामध्ये एका धर्माच्या अनुयायांनी दुसऱ्या धर्माच्या अनुयायाचं द्वेष करण्याचं कारण नाही. म्हणजे कोणताही धर्म असो, शाहू महाराजांचं म्हणणं आहे तुम्ही तुमच्या धर्माचं आचरण करा. तुम्हाला जर स्वर्गात जायचं, तुम्हाला जर ईश्वर प्राप्ती करायचं असेल, दुसऱ्या धर्मियांचा द्वेष करायचं कारण काय? तुम्ही आचरण करा, तुमच्या ईश्वराला प्रसन्न करा, तुम्ही भक्ती करा आणि तुम्ही स्वर्गात जा. पण दुसऱ्या धर्माचा द्वेष करायचं गरज काय तुम्हाला भासते? कारण राजकारणासाठी गरज भासते. धर्मासाठी कधीही द्वेष करायची गरज नसते. ईश्वराला द्वेषाची गरज नसते. ईश्वराला भक्ती पाहिजे असते. पण काही षड्यंत्रकारी जे शाहू महाराजांना विरोध करत होते ते आज धर्माच्या नावावर फक्त दुसऱ्या धर्मियांचा द्वेष करायला स्वीकारतात. त्यांना जर विचारलं बाबा तू कोणत्या देवाला मानतो, तू किती आचरण करतो, तू कोणाचा भक्त आहे, ते काही सांगणार नाही. ते म्हणाल ते सोड, फक्त दुसऱ्या धर्माचा द्वेष कर, त्याला शिवा दे, म्हणजे मी चांगला धर्मी झालो. शाहू महाराजांचा हा जो उद्देश होता की आम्ही सर्व एका राष्ट्राचे भिन्न भिन्न अंग आहोत. आम्ही बहुजन बांधव एक शरीर म्हणून एकत्र येऊन आपल्या राष्ट्राचा विकास करायला हवा, हा दृष्टिकोन होता शाहू महाराजांचा. तर बांधवांनो, शाहू महाराजांनंतर दुर्दैवानं स्वतंत्र भारतामध्ये आजपर्यंत 63,983 दंगली झाल्या. या दंगलीमध्ये बहुजन मेला, बहुजनाची मुलं अनाथ झाली, बहुजनाच्या मुली बहिणी विधवा झाल्या, बहुजनाचे आई वडील निराधार झाले, बहुजनाच्या वस्त्या नवस्त्या जळून बेचिराग झाल्या. पण ज्या लोकांनी शाहू महाराजांना वेदोक्त प्रकरणात छळलं, आरक्षणाला विरोध केला शाहू महाराजांच्या, ते या दंगलीत मेले नाही. आम्ही विचार करायला हवा हे दंगली नेमक्या आहेत कुणासाठी लावत. शाहू महाराजांची इच्छा होती की सर्व समाज एकत्र आला पाहिजे, बहुजन एकत्र आला पाहिजे. शाहू महाराजांनी नागपूर येथे भाषणात सांगितलं की आम्ही जोपर्यंत जातीवाद संपवणार नाही तोपर्यंत आम्ही प्रगती करू शकत नाही, विकास करू शकत नाही. आज राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त सर्वांना एकच विनंती करतो की राजर्षी शाहू महाराजांनी आमच्यापर्यंत हा शिक्षणाचं आंदोलन, वसतिगृहाचं आंदोलन, आरक्षणाचं आंदोलन जे पोहोचवलं ते सहजासहजी पोहोचलेलं नाही आहे. जेव्हा शाहू महाराजांनी 1902 आरक्षण देण्याचं कबूल केलं, जाहीरनामा काढला, त्यांचा इतका विरोध झाला, त्यांचा बुद्धिभ्रंश झाला, अशी त्यांच्यावर टीका करण्यात आली. शाहू महाराजांवर हल्ले करण्यात आले, शाहू महाराजांना मारण्याचा प्रयत्न करण्यात आला, शाहू महाराजांवर बॉम्ब टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, शाहू महाराजांच्या राजकन्येचं अक्कासाहेब महाराज यांचं तेव्हा बॉम्ब प्लांट करून शाहू महाराजांना उडवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. बहुजनाच्या सुदैवानं
जोशी यांच्या दुर्दैवानं पुण्याहून तो बॉम्ब वेळेवर पोहोचला नाही, म्हणून ती इजा झाली नाही. ते थांबले नाही वेदोक्त प्रकरणामध्ये. आणि शाहू महाराजांची जेव्हा चारित्र्यहनन झाले त्या प्रकरणामध्ये चौकशी ज्या कर्नल फेरिस्कर होती, कोल्हापूरचा राजकीय प्रतिनिधी ब्रिटिशांचा, त्यांनी शाहू महाराजांची चौकशी केल्यानंतर त्यांना कळलं की शाहू महाराज फार पुण्यवान आणि चारित्र्यवान आहे, म्हणून त्याचा राग यांनी धरला आणि त्या कर्नल फेरिसला मारण्याचा कट रचला. तो रिटायर्ड झाल्यानंतर जेव्हा मायदेशी परतत होता तर रेल्वेमध्ये दामू दोशीनं त्यांच्या तनपटीवर पिस्तूल धरला, त्याला मारण्याचा प्रयत्न केला, पण पिस्तूलनं दुर्दैवानं त्याला दगा दिला. कर्नल फेरिस वाचला. अशा प्रकारे फक्त 3 महिन्यामध्ये कर्नल फेरिसवर बी हल्ला झाला आणि शाहू महाराज पुण्याहून कोल्हापूरला जात होते मेलने. ते मेलने येणार आहेत म्हणून कोल्हापूर स्टेशन पासून राजवाड्याच्या रस्त्यामध्ये बॉम्ब प्लॅन, बॉम्ब त्यांना उडवण्यासाठी. पण शाहू भेटण्यासाठी गेले आणि ते त्या मेलने येऊ शकले नाही. नंतर गाडीनं आले, पण त्या आतंकवाद्यांनी बॉम्ब प्लांट केला होता. शाहू महाराज येणार नाही म्हणून जो रस्ता शाहू महाराजांसाठी राखून ठेवला होता तो रस्ता नागरिकांसाठी खुला करण्यात आला. तेथून नागरिक जाऊ लागले. एक घोडा गाडी जात असताना त्या बॉम्बवर घोड्याचा पाय पडला, स्फोट झाला आणि त्या घोड्याला इजा झाली. विचार करा बांधवांनो, जर शाहू महाराज त्या वाटेने गेले असते तर शाहू महाराजांचं दुःखद अपघात झाला असता. माझा प्रश्न आहे, करणारे हे आतंकवादी कोण होते? हे हिजबुल मनुवादी कोण होते? हे लष्करे दामू दोशी कोण आहेत? आणि शाहू महाराज मारण्याचा का बरं प्रयत्न करत होते? म्हणजे शाहू जीव धोक्यात घालून आम्हाला आरक्षण दिलं, जीव धोक्यात घालून शिक्षणाची व्यवस्था केली, जीव धोक्यात घालून बहुजन एकत्र आणलं, जीव धोक्यात घालून धनगर मराठा समाजाला एकत्र करण्याचा प्रयत्न केला. शाहू महाराजांनी धनगर मराठा समाजामध्ये 100 विवाह लावण्यासाठी प्रयत्न केला. 25 विवाह यशस्वी झाले आणि त्यांनी आपली चुलत बहीण चंद्रभागाबाई ही इंदोरच्या यशवंतराव होळकर यांना दिली. म्हणजे धनगर आणि मराठा समाजामध्ये बंधुत्व निर्माण करायचं काम शाहू महाराजांनी केलं. पण दुर्दैवानं त्या शाहू महाराजांच्या जयंतीच्या दिवशी 26 जूनला जयंती, 24 जूनला फडणवीस साहेबांनी धनगर मराठा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आम्ही समजून घेतलं पाहिजे बांधवांनो, येणाऱ्या काळामध्ये फक्त शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या जयंत्या साजऱ्या करून चालणार नाही. त्यांनी पूर्ण आपलं आयुष्य खर्ची घातलेलं आहे की आम्हा सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करण्यासाठी, त्यांच्या सामाजिक आर्थिक मागासले पण दूर करण्यासाठी. पण आज आम्ही शिकल्यानंतर आपल्या जातीचा अहंकार करतो. त्यावर शाहू महाराज म्हणतात आपल्या जातीचा अभिमान असावा पण मर्यादित असावा. आपल्या जातीचा एवढा अभिमान नसावा की दुसऱ्या जातीला तुम्ही हीन समजावं, त्यांचा तिरस्कार करावा, त्यांचा द्वेष करावा. शाहू महाराजांची इच्छा होती. आज शाहू जयंती निमित्त या कार्यक्रमामध्ये आम्ही हा संकल्प करावा की आम्ही आपल्या जातीचा धर्माचा अभिमान बाळगा, पण इतका नाही बाळगायचा की दुसऱ्या धर्मियांचा दुसऱ्या जातींचा द्वेष आम्ही करावा. जसं शाहू महाराजांनी सर्व जाती धर्मांना एकत्र आणलं. बाबासाहेब म्हणतात की माझा जन्मदिवस साजरा करू नका, पण शाहू महाराजांची जयंती साजरी करा. बांधवांनो, बाबासाहेबांचं शाहू महाराजांप्रती हे आदर, शाहू महाराजांचं महात्मा फुले प्रती हे आदर, महात्मा फुलेंचं शिवाजी महाराजांप्रती हे आदर, शिवाजी महाराजांचं संत तुकारामाप्रती हे आदर आणि सर्व संत मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आणि गौतम बुद्धाप्रती हे आदर आम्ही समजून घेतलं पाहिजे की जाती धर्माचा हा लढा नव्हता, सामाजिक समतेचा आमचा लढा आहे. आता समता, बंधुता, न्याय आणि स्वातंत्र्य हे जर आम्हाला स्थापन करायचं असेल तर सर्वात आधी अट आहे बंधुत्व स्थापन करा. तुमच्यात आमच्यात बंधुत्व निर्माण होणार नाही, आम्ही एक भाऊ भाऊ आहोत म्हणून एकत्र येणार नाही, तर एकाला इजा झाली तर दुसऱ्याला दुःख होणार नाही. औपचारिक आम्ही बोलू भाऊजन भाऊजन भाऊजन, पण आम्हाला ते त्रास होणार नाही. त्याची प्रचिती लॉकडाऊन मध्ये आली आम्हाला की लॉकडाऊन मध्ये लाखोच्या प्रमाणामध्ये आमचा मजूर बहुजन बांधव पायी चालत होता. आमच्या बहुजनाची मुलगी तिची प्रसूती डिलिव्हरी रस्त्यावर झाली. बहुजनाची मुलं उपाशी 3-3 दिवसानं तडफडून मेले. पण बहुजनाकडे करोडोची संपत्ती असताना आम्ही पुढाकार त्या प्रमाणात नाही घेत. याचा अर्थ कुठेतरी जातीय अहंकार आणि स्वार्थ आडवा येत आहे. महापुरुषांच्या विचाराचा जर समाज घडवा
संस्थांचा एक राजा असताना छत्रपती राजे आपला जीव धोक्यात घातला प्रश्नांच्या बहुजनांच्या मागासलेल्यांच्या उद्धारासाठी. तुम्ही फक्त आपली थोडी वेळ, थोडं कौशल्य बहुजनांना एकत्र करण्याच्या उद्धारासाठी तुम्ही खर्ची घाला. आणि तुम्हाला विनंती करतो की हा व्हिडिओ जास्तीत जास्त बहुजन समाजापर्यंत, मुस्लिम समाजापर्यंत पोहोचवा. तुम्ही ऐकलं असेल तर त्यांना सांगा ही गरज. मुस्लिमांना शाहू महाराजांनी विदेशी नाही म्हटलेलं आहे, बहुजन म्हटलेलं आहे. मागासलेल्यामध्ये मुस्लिमांना आरक्षण दिलेलं आहे. म्हणजे आमच्या पूर्वजांनी मुस्लिमांचा कधी द्वेष केला नाही, तिरस्कार केला नाही. शिवशाहू फुले आंबेडकर मराठी मुस्लिमांचे, बहुजनांचे हे पूर्वज आहेत, आदर्श आहेत, महामानव आहेत. आम्ही हे समजून घेतलं पाहिजे. त्यांनी आम्हाला चांगला मुस्लिम होण्यासाठी मदत केलेली आहे. त्यांनी आम्हाला धर्मापासून परावर्त करण्याचा कधी प्रयत्न केला नाही. मुस्लिमांना कुराण कळावं म्हणून मराठीत भाषांतर केलं. मुस्लिमांना उपासना करता यावी म्हणून मस्जिद बांधून दिली. मुस्लिमांना शिक्षण घेता यावं म्हणून हॉस्टेल बांधून दिलं. मुस्लिमांना रोजगार मिळावा म्हणून नोकऱ्या दिल्या. मला सांगा मग हे शाहू महाराज मुस्लिमांना कळू द्या. माझ्या बांधवांनो, किती वाजता येत बांधवांनो, मला येण्यास थोडा उशीर झाला. भविष्यामध्ये नवीन विषय घेऊन पुन्हा येणार आहेत. एक 5 मिनिटांमध्ये कोणाचा काही प्रश्न असेल तर विचारा, मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न मध्ये. बहुतेक बहुजन मुस्लिम आणि बहुजन समाज हे जे संकल्पना आहे आम्हाला कळत नाही. बहुजन जो आहे तो सर्व जाती धर्माचा मिळून बहुजन होतो. तुम्हाला उदाहरणार्थ सांगतो. लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे, जैन हा स्वतंत्र धर्म आहे, बौद्ध हा स्वतंत्र धर्म आहे. तसा मुस्लिम हा स्वतंत्र. जैन, शीख, बौद्ध, लिंगायत संबोधतो तो बहुजन म्हणून संबोधतो. पण याच बहुजन समाजातील कोणी मुस्लिम झाला असेल तर त्याला आपण परकीय समजतो. शाहू महाराजांनी तर असं नाही केलं की मुस्लिमासाठी वेगळं. तुम्हाला एक अजून संदर्भ सांगतो की शाहू महाराजांनी इंडियन ख्रिश्चन म्हणून एक समजा हॉस्टेल बांधलं होतं. म्हणजे इंडियन ख्रिश्चन म्हणजे कोण? हे आमच्या बहुजनातले ख्रिश्चन. आता मला सांगा, भारतात जे ख्रिश्चन आहे ते का माउंट बेटनचे सोयरे आहेत का? म्हणजे आम्हाला सनातनी काय सांगतात, RSS काय सांगतात, या ख्रिश्चनावर हल्ले करा. अरे जेव्हा इंग्रजांवर हल्ले करायचे होते तुम्ही त्यांच्या पेन्शनवर जगत होते. जेव्हा इंग्रजाला मारायचं होतं तुम्ही चाकरी करत होते. आणि आज म्हणतात की बहुजनात ख्रिश्चन झालेले असतील, कोणी असतील, महाराजांनी इंडियन बांधून दिलं होतं. हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. माझी तुम्हाला एकच विनंती आहे, सर्व भारतीय, सर्व बहुजन, मग तो कोण्याही धर्माचा असो, कोण्याही, लक्षात ठेवा, डच